सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरं तर मी या व्यासपीठावरून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितजी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डाजी आणि त्याचबरोबर सर्व राष्ट्रीय नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आज भारतीय जनता पार्टीच्या या सर्वात मोठ्या अशा कार्याध्यक्ष या पदाची जबाबदारी त्यांनी माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला दिली. खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय नक्की व्हायचं आहे. मला तो दिवस आठवतो की ज्या वेळेला आम्ही सर्वांनी कामाला सुरुवात केली होती तेव्हाचा तो काळ आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून दिलेली गेलेली प्रत्येक जबाबदारी ही समर्थपणे पार पाडत असताना मिळत गेलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्याचं ती काम करत असताना जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे नेहमी पसंत केलं आणि आज हा एवढा मोठा मान मला मिळाला. खरं तर साईबाबांच्या या भूमीमध्ये आज ही जबाबदारी मला मिळाली आहे. मी आजच साईबाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन नतमस्तक होताना फक्त एवढंच म्हटलं की आज केंद्रामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. सरकार आणि सरकारची असणारी भूमिका, केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन, ही प्रत्येक भूमिका जी आहे आपले सर्वांचे संस्थापक आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना मार्ग दाखवला, संघटनेत काम कसं करावं, तर संघटनेतील असणाऱ्या प्रत्येकाने सरकारच्या प्रत्येक योजना या तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. लोक कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे आणि त्या दिशेने तुमची आणि आमची सर्वांची पावलं राहिली पाहिजेत. आणि त्याच दृष्टिकोनातून ही जबाबदारी जी आज माझ्या समोर बसलेले सर्व गावागावातून शहराशहरातून आलेले सर्व पदाधिकारी आहात, महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला आम्हाला सर्वांना घवघवीत यश या विधानसभेमध्ये दिलाय. खरं तर जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत, त्या फक्त आपल्या पक्षाकडूनच आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना हे जे संघटन पर्व आहे, या संघटन पर्वाची जी सुरुवात 1 तारखेपासून झाली आहे, 20 तारखेपर्यंत आपल्याला
या संघटन पर्वामध्ये आपल्या केंद्रीय नेतृत्वाने जे आपल्याला सांगितलं आहे की केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 1.5 कोटीपर्यंत प्राथमिक सदस्य करायचे आहेत। खरं तर महाराष्ट्रामधील असणारे 98,000 बूथ आणि या 98,000 बूथ मध्ये आपल्याकडे असणाऱ्या 288 विधानसभा आणि या 288 विधानसभांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपली विचारधारा जी आहे, राष्ट्रीयत्वाची असणारी विचारधारा, लोककल्याणाची असणारी विचारधारा, सामान्य लोकांना न्याय देणारी अशी आपली विचारधारा आणि समतेचा संदेश देणारी अशी विचारधारा आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे। खरं तर याची सर्वांची आदरणीय देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर आदरणीय बावनकुळेजी असतील, यांनी सर्वांनी या संदर्भातली एक आखणी केली आहे की आपल्याला या संदर्भात कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याची सुरुवात केली आहे। 5 तारखेला आपण सर्वांनी या संदर्भामध्ये काय करावं याचं नियोजन करण्यासाठी नागपूरमध्ये सर्व लोकप्रतिनिधी आमदार यांची एक बैठक नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतली आणि एक उद्दिष्ट ठेवलं की 5 तारखेला प्रत्येक बूथवरती प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी जाईल आणि तो आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक सदस्यत्व करेल। 5 तारखेला सर्व भागामध्ये सर्व व्यासपीठावरील असणारे सर्व देवेंद्रजी सकट, बावनकुळे सकट सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी यांनी 5 तारखेला जाऊन प्रत्येकाने त्यांच्या भागामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात केली। आपण सर्वांनी हे उद्दिष्ट ठेवलं आहे की आपल्याला प्रत्येकाला बूथवरती 200 पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य करायचे आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत। आपापल्या भागामध्ये आपली असणारी संघटनात्मक रचना असेल, मग त्यामधल्या असणाऱ्या मोर्चांसाठी वेगवेगळी उद्दिष्ट ठेवली आहेत, प्रकोष्ठांसाठी वेगळं उद्दिष्ट ठेवलं आहे। प्रत्येक जण त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने योजनाबद्ध पद्धतीने काम करतोय आणि त्यामुळेच हे अधिवेशन जे आहे, या अधिवेशनाच्या हे 2 दिवस की ज्या अधिवेशनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने या संघटन पर्वाला एक गती मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी एक रचना केली आणि सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधींना कालच या अधिवेशनाला ज्यावेळेला सुरुवात झाली, अधिवेशनाला सुरुवात होत असताना सर्व मंत्रिमंडळातील सर्व असणारे मंत्रीगण असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, यांना सर्वांना एकत्र करून यांना सगळ्यांना या प्राथमिक सदस्यत्व नोंदणी अभियानाचं असणारं महत्त्व हे सर्वांसमोर सांगितलं। प्रत्येकाला नेमून दिलं की तुम्हाला कशा पद्धतीने ही नोंदणी करायची आहे आणि त्याचबरोबर या बैठकीच्या अंती आदरणीय देवेंद्रजींनी त्याचा समारोप केला आणि सर्वांना हे सांगितलं की या सगळ्या गोष्टी प्राथमिक सदस्यता का गरजेची आहे, संघटन पर्वाची असणारं महत्त्व काय आहे हेही समजून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा सर्व आमदार या आमदारांची सर्वांची पुन्हा एकदा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सुद्धा याच पद्धतीने संघटन पर्व आणि यानंतरच्या काळामध्ये जसं 5 तारखेला किंवा जसं 10 तारखेला घर चलो अभियानाच्या माध्यमातून आपण सदस्यता अभियानाच्या दृष्टिकोनातून घरोघरी गेलो, त्याच पद्धतीने येणाऱ्या अजून 3 वेळेला आपल्याला प्रत्येकाला लोकांच्या घरापर्यंत जायचं आहे, सामान्य माणसांपर्यंत पोचायचं आहे। केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या सर्व योजना आणि त्यांचे लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचून त्या लाभार्थ्यांना प्रत्येकाला
या भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य करायचं आहे हे आपण सर्वांनी ठरवलं आहे। आणि यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी केलेली योजना जी आहे ही योजना 20 तारखेपर्यंत तुम्हाला आम्हाला सर्वांना कार्यान्वित करायची आहे। आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्व इथे असणारा प्रत्येक जण याने प्रत्येकाने आपल्याकडे असणारं लक्ष, जे लक्ष तुम्हाला दिलंय ते लक्ष तुम्हाला पार करायचं आहे। कालच आपल्याला सगळ्यांना जी नोंदणी करायची होती त्या नोंदणी करत असताना 250चा असणारा कॅप होता। 250च्या नंतर आपल्याला काही लोकांना नोंदणी करता येत नव्हती आणि म्हणून आपण त्या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली की विनंती करून की तुम्ही हा जो असणारा आमचा कॅप आहे तो काढा। आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की तो कॅप आता काढलेला आहे आणि तो आता 1000 केलाय। इथे आलेला प्रत्येक जण जो आहे तो प्रत्येक जण 250ची नोंदणी करून आलाय, परंतु आता आपल्याकडे उद्दिष्ट आहे इथल्या असणाऱ्या 15,000 जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले आहेत त्यांना प्रत्येकाला आता यानंतरच्या काळात 1000 प्राथमिक सदस्य करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली आहे। आपली पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची ही एक आपल्याला फार चांगली संधी प्राप्त झाली आहे। आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना 20 तारखेपर्यंत हे अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला सदस्यता नोंदणी ही प्रामुख्याने करायची आहे। आज पुन्हा दुसरा दिवस अधिवेशनाचा होता आणि या दुसऱ्या दिवशीची सुरुवात ही ध्वजावंदनाने झाली। ध्वजावंदनाच्या सुरुवातीच्या नंतर आपल्याला माहीत आहे की या संदर्भामध्ये आपल्याला आदरणीय या आज स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचबरोबर जिजाऊंची सुद्धा जयंती होती आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय मधु चव्हाणजी आपले ज्येष्ठ जुने नेते यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं। आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रातील असलेल्या जनतेने जो महायुतीला कौल दिला अतिशय चांगलं असं 237 महायुतीचे आमदार निवडून दिले, हे फक्त जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे दिले। आणि म्हणून या जनतेच्या आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव हा आदरणीय आशिष शेलार जी यांनी मांडला। त्यांनी तो ठराव अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आणि त्याला अनुमोदन आदरणीय भारतीताई यांनी अनुमोदन दिलं, हेही आपण सर्वांनी ऐकलं। त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये बावनकुळे साहेबांनी सुद्धा आपण सर्वांनी या 2 वर्षामध्ये बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये संघटनात्मक दृष्ट्या अनेक आंदोलनं अनेक विषयामध्ये ज्या पद्धतीने 65 वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं ही रात्री सांगितली आणि सकाळी आपण त्या आंदोलनामध्ये भाग घेतला, असे देव दुर्लभ कार्यकर्ते आपण सर्वजण आहात। त्यांचे सगळ्यांचे त्यांनी आभारही मानले, परंतु त्याचबरोबर ज्या जनतेने आपल्या महायुतीला कौल दिला त्यांचे सुद्धा आभार त्यांनी मानले। आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या योजना या 2 ते 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने केल्या आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुन्हा थांबणार नाही आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहे ही भूमिका कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दलही त्यांनी मांडलेली कविता ही आपण सर्वांनी तिला दाद दिली हेही आपल्याला सर्वांना माहीत आहे। त्यामुळे त्यानंतरचा काळ आदरणीय आपले सर्वांचे नेते नितीनजींनी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आणि त्याचबरोबर आता त्यानंतरच्या उत्तरार्धाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना माहीत होतं की आदरणीय राष्ट्रीय सरचिटणीस तेही संघटन पर्व या संदर्भातली पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीने संघटन पर्व होत आहे, संघटन पर्वाला कशा पद्धतीने गती मिळते आहे आणि आपल्याला सुद्धा येणाऱ्या काळात कशी गती द्यायची आहे या संदर्भातलं मार्गदर्शन हे सुद्धा आदरणीय विनोदजींनी आपल्या समोर केलं। त्याचबरोबर आगामी कार्यक्रमांची सुद्धा माहिती ही विनोदजींनी आपल्याला सर्वांना दिली। आपण सर्वजण या अधिवेशनाच्या निमित्ताने
शिर्डीमध्ये श्रद्धा आणि सबुरी ही टॅगलाईन घेऊन आदरणीय बावनकुळेजींनी आपल्या सर्वांना एक महाराष्ट्रासाठी एक उभारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी हा संदेश तुम्हाला आम्हाला सर्वांना इथून घेऊन जायचा आहे. यासाठी हे अधिवेशन आणि याचं नियोजन केलं आहे. मला खात्री आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, आदरणीय अमितजींच्या नेतृत्वात, आदरणीय नड्डाजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील कार्यकर्ता, महाराष्ट्रातील असणाऱ्या सरकारच्या खांद्याला खांदा लावून संघटनात्मक दृष्ट्या अजून जोरात भरारी घेईल एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेता असूनही स्वतःमधलं कार्यकर्ता पण जिवंत ठेवणाऱ्या अशा महाराष्ट्राच्या लाडक्या रविदादाचं, अर्थातच रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार. आणि यानंतर मगाशी सुजय विखे पाटील हे या सगळ्या व्यवस्थांमध्ये अडकलेले असल्यामुळे माननीय अमितभाईंचं ते स्वागत नाही करू शकले. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आणि सुजय विखे पाटील आणि त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचे तीनही अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा व्यासपीठावर यावं आणि माननीय अमितभाईंचा स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करते. सुजय विखे पाटलांचे खरं तर आपण सगळ्यांनी देखील मनापासून आभार मानले पाहिजेत. आपल्यासाठीची सगळी यंत्रणा आणि व्यवस्था त्यांच्या टीमने अत्यंत सक्षमपणे इथे उभी केली. दिलीप भालसिंगजी, अभय आगरकरजी आणि नितीन